नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश बालभारती वर्कबुक स्टँडर्ड 6 यामधील 2.1 नंबरची जी पोएम आहे, पोएमचं नाव आहे द क्लॉथ लाईन. तर बघा, या पोएमचे क्वेश्चन आन्सर आहेत वर्कबुकमधले आणि ते आज आपण कव्हर करणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, बघूया फर्स्ट नंबरचा क्वेश्चन. तर यामध्ये क्वेश्चन दिलेला आहे सिंपल फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. तर या ठिकाणी तुम्हाला कंप्लीट द फॉलोइंग. तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे डान्स डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला जी फिल इन द ब्लँक्स आहे ती राईट करायची आहे एक्झॅक्टली एक्साइटली. तर बघा, या ठिकाणी एक्साइटली म्हणजे उत्साहाने, एक्साइटली म्हणजे उत्साहाने ही जी फिल इन द ब्लँक्स आहे ती फर्स्ट नंबर तुम्हाला डॉटेड लाईनमध्ये राईट करायची. त्यानंतर सेकंडमध्ये दिलेलं आहे स्ट्रगल डॅश डॅश. तर त्या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे सो वाईडली. तर या ठिकाणी वाईडलीचा अर्थ आहे रानटी. तर बघा, वाईडली, सो वाईडली या ठिकाणी तुम्हाला राईट करायचं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे फ्ल्यू लाईक डॅश डॅश. तर या ठिकाणी अ बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी, अ बर्ड ही फिल इन द ब्लँक्स तुम्हाला त्या ठिकाणी राईट करायची. त्यानंतर फोर्थ नंबरमध्ये दिलेला आहे ग्लेम लाईक डॅश डॅश. तर या ठिकाणी तुम्हाला अ सेल म्हणजे जहाज. तर या ठिकाणी तुम्हाला ही फिल इन द ब्लँक्स राईट करायची आहे सेल, SAIL, सेल म्हणजे जहाज. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी. तर कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ॲक्टिव्हिटी यामध्ये प्रश्न फर्स्ट दिलेला आहे बघा. तर वन आय सॉ डान्सिंग एक्साइटली, हू ऑर व्हॉट वॉज द डान्सिंग एक्साइटली, व्हॉट हॅपन आफ्टरवर्ड्स. तर आन्सर आहे द पोएट्स हँडकर्चीफ्स वॉज डान्सिंग एक्साइटली, it later freed itself from the clotheslines after flew off like a bird. Nobody know that happened to it later. आणि पुढचा प्रश्न आहे ॲक्टिव्हिटी बेस्ड ऑन व्होकॅब्युलरी पोएट्स डिवाइस. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे पिक आउट द लाईन्स दॅट शो कंपॅरिझन्स. तर या ठिकाणी कंपॅरिझन म्हणजेच तुलना. तर या ठिकाणी आन्सर दिलं आहे शी फ्ल्यू लाईक अ बर्ड. तर बघा, बर्डची तुलना केली आहे. आय सॉ हर ग्लेम लाईक अ सेल इन द सन. तर जहाज आणि सूर्याची या ठिकाणी तुलना केली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. तर फॉलोइंग लाईनमध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच आयडेंटिफाय करायची. तर तुम्हाला या ठिकाणी लाईन दिलेली आहे फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. फ्लॅपिंग अँड फ्लॉपिंग फॉर फन. तर या ठिकाणी आपण जर या वाक्याचं चांगलं निरीक्षण जर केलं तर आपल्याला या ठिकाणी यफ या साऊंडचं रिपिटेशन झालेलं दिसतंय. यफ साऊंडचं रिपिटेशन झालेलं आहे म्हणून ही जी फिगर ऑफ स्पीच आहे ती आहे अलिट्रेशन. रिपिटेशन्स ऑफ द साऊंड ऑफ लेटर एफ. एफचं रिपिटेशन झालेलं आहे म्हणून अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. व्हॉट इज द डिस्क्राइब्स इन द पोएम. तर पोएममध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी पोएम आहे ती त्या पोएमचं नावच आहे द क्लॉथ लाईन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लॉथ लाईन्स म्हणजे धुतलेले जे कपडे आहेत आपण ज्यावेळेस दोरीवर वाळत घालतो त्यावेळेस ते वाऱ्याच्या झोक्याने हलत असतात, वाऱ्यावर उडत असतात. तर त्या पद्धतीने त्या कपड्याचं वर्णन केलेलं आहे आणि त्याला वेगवेगळे उपमासुद्धा दिलेले आहेत कपड्यांना. तर या ठिकाणी दिलं आहे बघा द फ्लटरिंग अँड द डान्सिंग क्लॉथ ऑन द क्लॉथ लाईन अँड द पर्टिक्युलरली द पोएट्स हँडकर्चीफ्स आर डिस्क्राइब्स इन द पोएम. आणि पुढचा प्रश्न आहे व्हॉट आर द क्लॉथ कम्पेअर्ड टू, गिव टू एक्झाम्पल्स. तर या ठिकाणी आन्सर आहे द क्लोथ्स आर कम्पेअर्ड टू रेस्टिव्ह हॉर्सेस अँड द फेरी टाल विच
फ्लटरिंग क्रिएचर बर्ड्स. तर बघा या ठिकाणी क्रिएचर्स आणि बर्ड्स आणि फ्लटरिंग विच म्हणजे विच म्हणजे जादूगारीण. तर जादूगारणीसारखे ते उडायला जर लागले तर खूप असे उडतात. तर अशा प्रकारची उपमा या ठिकाणी कपड्यांना देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हॉट डू द रेस्टिव्ह हॉर्सेस डू. तर आन्सर आहे द रेस्टिव्ह हॉर्सेस कॅपर अँड प्रान्स. पुढचा प्रश्न आहे 4th नंबरचा. व्हॉट डू फेरी टेल विचस डू. आता विच म्हणजे या ठिकाणी दिलेलं आहे जादूगारी आणि फेरी म्हणजे या ठिकाणी दिलं आहे परी. तर फेरी टेल विचस डान्स वाईडली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्हॉट डीड वन ऑफ द फ्लटरिंग क्रिएचर डू. आणि आन्सर दिला आहे वन ऑफ द फ्लटरिंग क्रिएचर्स डान्स वाईडली स्ट्रगल्ड अँड फ्रीड हरसेल्फ्स अँड देम फ्ल्यू ऑफ. आणि पुढचं 6th नंबरचा क्वेश्चन आहे व्हॉट कुड हॅव हॅपन टू द वन हू फ्ल्यू अवे. हू वॉज शी. तर या ठिकाणी आन्सर आहे द वन हू फ्ल्यू अवे कुड हॅव फेलन इन अ ditch somewhere or drowned in the sea. She was the poet's handkerchief. आणि 2nd नंबरचा क्वेश्चन आहे लिस्ट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. तर पोएममधले जे यमक साधणारे जे वर्ड्स आहेत त्याची तुम्हाला या ठिकाणी लिस्ट तयार करायची आहे. तर या ठिकाणी दिलं आहे रॉ, फ्रो, गो, स्नो, प्रान्स, डान्स, हर, सन, फन, बी, सी, अगो, नाव. तर अशा प्रकारे या ठिकाणी रायमिंग्स वर्ड दिलेले आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे सेपरेट द एक्झाम्पल ऑफ आय राईम्स फ्रॉम द फॉलोइंग लिस्ट. तर या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे म्हणजे आन्सर दिलेला आहे आय राईम्स आर. तर लाफ्टर, डॉटर, नन, शन, शट, पुट, इम्प्ली, सिम्पली. त्यानंतर पुढचं आहे लिस्ट ऑल द फ्रेजेस फ्रॉम द पोएम इन विच 2 or more वर्ड आर जॉईन विथ यन. तर अँडला जॉईन वर्ड्स तुम्हाला राईट करायचे आहे. तर बघा हिदर अँड दिदर, टू अँड फ्रो, कॅपर अँड प्रान्स, शिवेर अँड स्किप. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 5th नंबरचा कंपॅरिझन्स. तर कंपॅरिझन्सचा क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग कंपॅरिझन्स. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो कंप्लीट करून दिलेला आहे. तर बघा ॲज व्हाईट ॲज स्नो, ॲज ग्रीन ॲज ग्रास, ॲज रेड ॲज चेरी, ॲज ब्लू ॲज द स्काय, ॲज ब्लॅक ॲज अ कोल, ॲज ब्राईट ॲज अ स्टार. आणि पुढचा प्रश्न आहे रिराईट द कंपॅरिझन युजिंग द कंपॅरेटिव्ह डिग्री. तर या ठिकाणी कंपॅरेटिव्ह डिग्री तुम्हाला राईट करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. ॲज इट इज ते बघून तुम्ही राईट करून घेऊ शकता. व्हाईटर दॅन स्नो, ग्रीनर दॅन ग्रास, रेडर दॅन चेरीज, ब्ल्यूअर दॅन द स्काय, ब्लॅकर दॅन द कोल. आणि पुढचा प्रश्न आहे फाइंड सुटेबल ऑब्जेक्ट फॉर द कंपॅरिझन गिव्ह इन ए और बी अबाव. तर हा जो प्रश्न आहे तो राईट करून दिला ॲज इट इज बघून राईट करून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्लिश बालभारती स्टँडर्ड 6 यामधील जी पोएम आहे 2.1 द क्लोथलाईन या पोएमचे जे वर्कबुक क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.